चला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा तैत्तिरीय उपनिषदातील जे पहिला प्रकरण शिक्षावल्ली आहे ते पूर्ण आपण त्याच्या प्रत्येक श्लोक निहाय आणि अनुवाक निहाय आपण विस्ताराने त्याचं चिंतन केलं। आता आज त्याचा उपसंहार आपल्याला करायचा आहे, म्हणजेच आपण प्रत्येक श्लोकामध्ये आणि अनुवाकामध्ये काय सांगितले आहे याचं संक्षिप्त सारभूत त्यात रहस्य काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय संदेश दिलेला आहे आणि हे 25,000 वर्षापूर्वी जे उपनिषद सांगितलं त्यात आजच्या काळामध्ये त्याचा संदर्भ कुठे कुठे आणि कसा कसा लागतो ह्याचा आपल्याला आज अध्ययन करायचं आहे। तेव्हा संक्षिप्त सारभूत शिक्षावल्ली ह्या प्रकरणावर आपण आता चिंतन करणार आहोत। तर ह्यामध्ये एकूण 12 अनुवाक आहेत आणि या 12 अनुवाकामध्ये अनेक विषय घेतलेले आहेत। तर त्याच्यामध्ये विषय काय काय घेतलेत पूर्ण शिक्षावल्लीमध्ये याची मी पहिल्यांदा एक सिंहावलोकन करून एकेका अनुवाकामध्ये काय निश्चित सांगितलंय हे आपण बघूया। ह्या 12 अनुवाकामध्ये पहिला जो अनुवाक आहे त्याच्यामध्ये हे प्रार्थना केली आहे की याचं अध्ययन करण्याकरता आम्हाला बळ द्या, आम्हाला त्याच्यामध्ये संपूर्णपणे आकलन होण्यासाठी आमचं अंतःकरण शुद्ध होऊ द्या, अशी पहिली प्रार्थना हे प्रथम अनुवाकामध्ये केली आहे। दुसऱ्या अनुवाकामध्ये ही शिक्षा म्हणजे काय, आता शिक्षावल्ली हे जे प्रकरण आहे त्यामध्ये शिक्षा याची व्याख्या केलेली आहे। तिसऱ्या अनुवाकामध्ये पंचसंहिता सांगितली आहेत की त्या पंचसंहितेमधून ही शिक्षा जी आहे अध्ययन अध्यापन आपल्याला जे करायचं आहे ते पंचसंहितेच्या माध्यमातून कसं करायचं आहे असं हे तिसऱ्या अनुवाकात सांगितलंय। चौथ्या अनुवाकामध्ये श्री आणि बुद्धी याचं वर्धन आपल्याला व्हावं, म्हणजे संपत्ती सुद्धा आपली आश्रमाची संपत्ती चांगली वाढावी, म्हणजे शिष्यांना शिक्षण देता येईल आणि बुद्धीचं वर्धन कसं व्हावं याच्यावर प्रार्थना ही चौथ्या अनुवाकात केली आहे। पाचव्या अनुवाकामध्ये 4 व्याहृती सांगितलेल्या आहेत। तर त्या 4 व्याहृतीमध्ये ओम भू भुवः स्वाहा आणि त्यानंतर महाहा अशी ही 4 व्याहृती सांगून चौथ्या व्याहृतीमध्ये ब्रह्मतत्वाची उपासना कशी करावी हे या 5व्या अनुवाकात सांगितलेलं आहे। त्यानंतर 6व्या अनुवाकामध्ये ब्रह्मतत्वाची उपलब्धी कुठे आहे, ब्रह्मतत्व हे कसं उपलब्ध होतं, ते आपल्याच देहामध्ये सुद्धा ब्रह्मतत्व कसं उपलब्ध होतं हे सांगून पुढे 7व्या अनुवाकामध्ये ब्रह्म उपासना सांगितली आहे। या ब्रह्म उपासनेमध्ये पांक्त रूपाने म्हणजे पंक्ती या 5-5 या ज्या काही तत्व आहेत त्या तत्वामध्ये ही ब्रह्माची उपासना कशी करावी अशा रीतीने ही ब्रह्म उपासना, ब्रह्माची उपलब्धी आणि पांक्त रूपाने ब्रह्म उपासना ही 5व्या 6व्या आणि 7व्या अनुवाकात सांगितली आहे। पुढे 8व्या अनुवाकामध्ये ओंकाराची उपासना सांगितली आहे। ओम हेच परमेश्वराचं संबोधन आहे असं सांगून 8वा अनुवाक हा ओंकार उपासनेबद्दल सांगितला आहे। त्यानंतर 9व्या अध्यायामध्ये वेदाचं अध्ययन आणि अध्यापनाबरोबर आपली आचार प्रणाली कशी असावी, म्हणजे अध्ययन आणि अध्यापन हा इथला मुख्य विषय आहे। तर अध्ययन आणि अध्यापनाबरोबर आचार प्रणाली कशी असावी याच्यावरचं विवेचन आहे। त्याच्यानंतर पुढे त्रिशंकू 10व्या अनुवाकामध्ये त्रिशंकू ऋषीच्या माध्यमातून वेदाचं सर्व निवेदन केलेलं आहे आणि आचार्यांचं निवेदन केलेलं आहे। आणि 11व्या अध्यायामध्ये वेदाध्यायानंतर शिष्यांना निरोप देताना शिष्य जे आहेत आजपर्यंत ब्रह्मचर्य आश्रम पाळून आता पुढे गृहस्थाश्रमामध्ये ते प्रवेश करणार असतात, तर त्याच्या आधी त्यांनी आपली आचार प्रणाली आणि त्यांनी आपलं धर्माची उपासना, धर्माचं आचरण कसं करावं याचा विस्ताराने उपदेश हे आचार्यांनी आपल्या ब्रह्मचर्य असलेल्या या सर्व शिष्यांना केलेलं आहे। आणि 12व्या अनुवाकामध्ये प्रार्थना केली आहे शेवटी ही प्रार्थना म्हणजेच सर्व ब्रह्मतत्वच अनेक ह्या तत्वातून व्यक्त होतं, तर त्यांनी आम्हाला पूर्णपणे आमचं कल्याण होण्याच्या दृष्टीने आम्हाला मार्ग दाखवावा अशा अर्थाचं ही प्रार्थना आहे। असे हे 12 अनुवाक आहेत आणि ह्या 12 अनुवाकामध्ये हे संपूर्ण ही शिक्षावल्ली ही सांगितलेली आहे।
तेव्हा आपण आता याचा परिचय करत आपण एक एक अनुवाकावर थोडंसं काय काय महत्वाचं सांगितलंय ते आपण बघूया. याचा परिचयामध्ये हे कृष्ण यजुर्वेदामध्ये जे तैत्तरीय आरण्यक आहे, हे तैत्तरीय आरण्यकामध्ये 10 अध्याय आहेत. त्या 10 अध्यायापैकी 7वा, 8वा आणि 9वा असे 3 अध्याय जे आहेत, हे तैत्तरीय उपनिषद ह्या नावाखाली आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जो 7वा अध्याय आहे किंवा 7वा प्रपाठक असं म्हटलंय अध्यायाला, प्रपाठक असं म्हटलंय, तर 7व्या प्रपाठकामध्ये ही शिक्षावल्ली म्हणजेच हे अध्ययन, अध्यापन याचं प्रकरण. शिक्षा म्हणजे शिक्षण. तर शिक्षणामध्ये अध्ययन आणि अध्यापन म्हणजे लर्निंग आणि टीचिंग, ज्याच्यामध्ये शिकणे आणि शिकवणे असं दोन्ही ज्याच्यामध्ये होतं ते प्रकरण म्हणजेच शिक्षावल्ली आहे. ही तैत्तिरीय आरण्यकातील 7व्या अध्यायाचा हा विषय आहे आणि त्याला ही संहिता उपनिषद असं सुद्धा म्हटलेलं आहे. तेव्हा हे ह्या शिक्षावल्लीचा मुख्य विषय जो आहे तो अध्ययन कसं करावं, अध्यापन कसं करावं हा त्याच्यातला मुख्य विषय आहे. आणि इथे अध्ययन जे आहे हे प्रामुख्याने वेदाचंच अध्ययन सांगितलंय. कारण त्या काळामध्ये अध्ययनाचा मुख्य विषय वेदच होता. आजच्या काळामध्ये अध्ययन आपण अनेक सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि ह्युमॅनिटी सायन्स, आर्ट्सचे विषय असे अनेक प्रकारचे विषय आपण शिकतो. पण त्याही विषय शिकताना हे अध्ययन आणि अध्यापन हे कसं करावं, हे जे काही मूलभूत सिद्धांत याच्यात सांगितलेत, ते सिद्धांत आजही लागू पडतात. वेदाचं अध्ययन असो किंवा भौतिक शास्त्राचं अध्ययन असो, या अध्ययनामध्ये आणि अध्यापनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात. तेव्हा या प्रथम अनुवाकामध्ये हे सगळ्या परमेश्वराची प्रार्थना केली आहे. परमेश्वरच हा नामरूपामध्ये इथे त्याचं स्मरण केलेलं आहे आणि तो त्रिविध तापाचा नाश करणारा असल्यामुळे त्याला 3 वेळेला ओम शांती शांती शांतीही अशा प्रकारे 3 वेळेला उच्चारण करून आपलं कल्याण ज्याच्यामध्ये होईल अशा रीतीने परमेश्वराची ही प्रार्थना केली आहे. असा हा प्रथम अनुवाक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो अनुवाक हा शिक्षावल्ली, दुसरा अनुवाक म्हणजे शिक्षावल्लीची त्यांनी व्याख्या केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय, की मी आता शिक्षा म्हणजे काय याची व्याख्या करतो. म्हणजे त्यांनी सुरुवातच त्याची ही मी शिक्षा म्हणजे काय आहे याचं मी व्याख्या करतो. म्हणून तिथे त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे, की मी शिक्षा ही म्हणजे काय आहे याच्याबद्दल सांगत असताना ते असं म्हणतात, की ही शिक्षा म्हणजेच हे अध्ययन आणि अध्यापन ह्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आहे, विवेचन आहे. आणि ही शिक्षेची व्याख्या करत असताना ते व्याख्या काय करतात, तर त्याच्यावर जे श्लोक आहेत त्याचा अर्थ असा आहे, की ह्या ठिकाणी उच्चारण शास्त्र जे आहे आणि वर्ण आणि व्यंजन, स्वर, ऱ्हस्व आणि दीर्घ असलेल्या मात्रा शब्दाचं उच्चारण करत असताना वापरलेलं बलाबल ह्याचा प्रयोग आणि शेवटी सामगानाच्या नियमानुसार वर्णाचे समवृत्तीने केलेले उच्चारण म्हणजेच त्याला साम असं म्हटलेलं आहे आणि त्याला संतान किंवा संहिता असं म्हटलेलं आहे. म्हणजे 5 गोष्टी या व्याख्येमध्ये सांगितल्या आहेत. पहिली जी आहे ती वर्ण, आकार आदी वर्ण जे आहेत आणि त्याच्यानंतर उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे 3 स्वर आहेत. त्या स्वरामध्ये ही बलाबलाचा उपयोग केलेला आहे शब्द उच्चारणामध्ये आणि ऱ्हस्व दीर्घादी मात्रा याचं अत्यंत महत्व आहे आणि सामगानाच्या नियमानुसार हे वर्णाची समवृत्तीने केलेले उच्चारणामध्ये सामगानाचं जे काही महत्व आहे आणि जे नियम आहेत त्या नियमाचा उपयोग करून त्याचं उच्चारण केलेलं आहे. म्हणून वेदामध्ये वेद शिकताना आधी उच्चारण शास्त्र शिकणं आवश्यक आहे. तसंच हीच गोष्ट आज आपल्याला आधुनिक विज्ञानामध्ये किंवा आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस एखादा विषय शिकतो, त्याचं अध्ययन करतो, त्याचं वाचन करतो आणि त्याचं श्रवण करतो, तेव्हा ह्या वाचनात आणि श्रवणामध्ये म्हणजे शिकताना आणि शिकवताना या दोन्हीमध्ये प्रत्येक शब्दाचा उच्चार अत्यंत स्पष्ट होणं हे त्याच्यातलं महत्वाची गोष्ट आहे. त्याचे जे स्वर असतात त्या स्वराला आणि त्याचा जो काही बल्लाबल हा जो भाग आहे म्हणजे उच्चारण करताना कशावर बल किती द्यायचं आहे आणि कशावर बल कमी द्यायचं आहे, तर या बलाबलामध्ये उदात्त, अनुदात्त, स्वरित असे 3ही स्वराचा उपयोग हा बलामध्ये कसा वापरायचा आहे हे आजही लागू आहे.
म्हणजे आपण जेव्हा नाट्यशास्त्र विशेषतः अभ्यास करू, त्यावेळेस नाटकामध्ये आपण ज्यावेळेस हे संवाद म्हणतो, त्या संवादामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये असलेले जे शब्द आहेत, त्या शब्दावरच्या उच्चारामध्ये किती त्याच्यावर बल द्यायचं आहे, कोणत्या शब्दावर किती बल द्यायचं आहे, हे ज्यावेळेस आपल्याला निश्चित समजेल, त्याच वेळेस त्याचा खऱ्या अर्थाने त्याच्यातून अर्थ निर्माण होईल. अर्थाचं आकलन करायचं असेल, तर उच्चारशास्त्र हे त्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून शिक्षेची व्याख्या करताना उच्चार ह्या गोष्टीला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ, उकार आणि इकार ह्याच्यामध्ये जे ऱ्हस्व दीर्घ मात्रा ज्या असतात, त्या ऱ्हस्व दीर्घ मात्राला अतिशय महत्त्व आहे. त्या ठिकाणी जर त्या मात्रा चुकल्या, तर अर्थामध्ये बदल होतो. म्हणून आपण हे मंत्रशास्त्र सुद्धा अभ्यास करताना त्या मंत्रामध्ये असलेले हे जे उच्चार आहेत आणि हे ऱ्हस्व दीर्घाचा जो काही उच्चार आहे, त्याच्या ज्या बलाबलाचा जो संबंध आहे आणि त्याच्यामध्ये हे संहिता म्हणजे त्याची जी संथा दिल्या जाते गुरुकडून आणि गुरुकडून शिष्याला, तेव्हा त्या उच्चारण शास्त्राचीच ती त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. म्हणून शिक्षणाचं खरं जर रहस्य कुठे असेल, तर त्या शब्दाच्या उच्चारशास्त्रामध्ये. म्हणून या शिक्षा ह्या गोष्टीची ज्यावेळेस व्याख्या केली, तेव्हा दुसऱ्या अनुवाकामध्ये हे विस्ताराने सांगितलंय, की अशी ही शिक्षा आहे. आणि त्याचाच पुढे विस्ताराने सांगितलंय, की ही पंचसंहिता, या पंचसंहितेमध्ये ही संहिता हा जो विषय सांगितला दुसऱ्या अनुवाकामध्ये, त्या संहितेचाच पुढे विस्तार केलेला आहे, की ह्या संहिता कशा आहेत, तर त्या समष्टी रूपामध्ये म्हणजे संबंध ब्रह्मांडाच्या रूपामध्ये त्यांनी पहिल्यांदा वर्णन केलं आहे, की त्या ठिकाणी कशा-कशा प्रकारची ही संहिता आणि ती संधी, संधी कशी निर्माण झाली. संधीची निर्मिती ही स्वर, व्यंजन आणि विसर्ग, अनुस्वार यांचा जो संयोग आहे, या संयोगाचा योग्य तो उच्चार जर केला, तर ती संधी सिद्ध होते आणि संधीमध्येच ती संहिता स्पष्ट होते. म्हणून ही संहिता जी आहे, ही संहिता ह्याला महासंहिता म्हणून 5 प्रकारच्या संहिता या तिसऱ्या अनुवाकात सांगितल्या आहेत आणि या 5 प्रकारच्या ज्या संहिता आहेत, त्यामध्ये आदिलोक, आदिज्योती, आदिविद्य, आदिप्रजा आणि अध्यात्म अशा प्रकारच्या या 5 संहिता सांगितल्या आहेत. आणि आचार्यांनी हे अध्यापन व अध्ययनापूर्वी हे शिष्यांचं त्यांची प्रगती व्हावी, त्यांना यश व प्रगती मिळावी अशी प्रार्थना करून त्यानंतर ही पंचसंहिता सांगायला सुरुवात केली. त्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये संहिता सांगताना ही संहिता दृष्टी सांगितली, की या संहितेकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे, तर ती 4 विभागात आहे. त्याच्यामध्ये पूर्ववर्ण, उत्तरवर्ण, संधी आणि संधान असे हे 4 विभागामध्ये ही संहितेची दृष्टी असते. संहितेची दृष्टीनेच आपण संहितेकडे पाहतो आणि संहितेचं आकलन करतो. तर याच्यामध्ये हे जे 5 संहिता सांगितल्या आहेत, आदिलोक, आदिज्योती, विद्या, प्रजा आणि अध्यात्म. याच्यामध्ये आदिलोकाची संहिता कशी आहे, तर हे 4 त्यातले विभाग जे आहेत ते कसे आहेत, तर आदिलोकामध्ये पृथ्वी, द्युलोक, अंतरिक्ष आणि वायू. याच्यामध्ये पृथ्वी ही पूर्व वर्ण आहे, द्युलोक हा उत्तर वर्ण आहे, अंतरिक्ष जो आहे तो पृथ्वी आणि द्युलोकाच्या मध्ये आहे. म्हणून ती संधी आहे आणि याचा परिणाम जो आहे संधान शेवटी म्हटलंय. चौथं जे संधान आहे, तर संधान म्हणजेच या संधीचा जो प्रभाव आणि परिणाम आहे तो वायू आहे. म्हणून पृथ्वी ही पूर्व वर्ण, द्युलोक हे उत्तर वर्ण, अंतरिक्ष ही संधी आहे आणि वायू हा त्याचं संधान आहे. तसंच आदिज्योती ही ज्योतीमध्ये अग्नी हे पूर्व वर्ण आहे, द्युलोक हा उत्तर वर्ण आहे, मेघ, जल हे त्याची संधी आहे आणि त्याचा परिणाम जो दिसतो प्रत्यक्ष तो म्हणजे विद्युत आहे. ही आदिज्योतीमधली ही संहिता आहे. त्यानंतर विद्येमध्ये आचार्य हे पूर्व वर्ण आहे, शिष्य हे उत्तर वर्ण आहे. त्याची संधी जी आहे त्या संधीमध्ये विद्या आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो प्रवचन किंवा उपदेश. त्याची उपलब्धी जी आहे ती उपदेशामध्ये प्राप्त होते. अशा रीतीने पूर्ववर्ण आचार्य आहे, उत्तरवर्ण शिष्य आहे. या दोघांच्या मध्ये विद्या ही संधी आहे आणि त्याची उपलब्धी जी आहे ती प्रवचन किंवा उपदेशामध्ये मिळते. प्रजामध्ये माता पूर्ववर्ण आहे, उत्तरवर्ण पिता आहे, संधी प्रजनन आहे आणि संधान जी आहे ती प्रजेची निर्मिती आहे. अध्यात्मामध्ये म्हणजे आपल्या स्वतःच्याच देह आणि तिन्ही देहाच्या अधिष्ठानात असलेला जीवात्मा हा तो विषय आहे. तर ह्याची जी काही पूर्ववर्ण जो आहे तो खालील ओठ आहे, उत्तरवर्ण वरील ओठ आहे, संधी वाणी आहे आणि संधान जीभ आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा वाणी ही संधी आहे. वाणीतून
हे सर्व संहिता किंवा वेदमंत्राचा या ठिकाणी उच्चारण होतं आणि ह्या वाणी करता खालील ओठ वरील ओठ आणि जी वाणी निर्माण होते आणि वाणी निर्माण करणारी ही प्रभाव टाकणारी काय आहे तर ती जीभ आहे. म्हणून अध्यात्मामध्ये खालील ओठ वरील ओठ वाणी आणि जीभ असे हे 4 भाग या अध्यात्म नावाच्या या संहितेशी असे हे पंचसंहिता आहेत आणि या पंचसंहिता हे शिक्षा या संदर्भातच येतात. शिक्षा हाच विषय त्या ठिकाणी आहे आणि तो समष्टी आणि व्यष्टी. व्यष्टीमध्ये अध्यात्म आलेलं आहे आणि समष्टीमध्ये हे अधिलोक आलेले आहेत. त्यानंतर विद्या आलेली आहे, त्यानंतर प्रजा आलेली आहे आणि त्या ठिकाणी ही आधिज्योती आलेली आहे. तर हा पूर्ण भूभुवा स्वहा या तिन्ही ब्रह्मांडाचा या ठिकाणी उल्लेख करून त्या ठिकाणी ही संधी कशी निर्माण होते, संहिता कशी निर्माण होते याचं वर्णन केलंय, ज्याचा संबंध ह्या शिक्षेशीच होतो. त्यानंतर पुढे जो आहे हा चौथा अनुवाक आहे. या चौथ्या अनुवाकामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन हे मुख्य श्री आणि बुद्धी यांची प्राप्ती कशी व्हावी याच्यावर त्याचं वर्णन आहे. की श्री म्हणजे संपत्ती, पण ही संपत्ती ही दैवी संपदेपासून ते भौतिक संपत्तीपर्यंत सर्वच काही ते येतं आणि त्यानंतर शारीरिक संपत्ती सुद्धा ही शरीराची सुद्धा स्वास्थ्याची संपदा ही सुद्धा त्यात येते. म्हणून सुरुवात ह्या ठिकाणी पूर्ण प्रार्थना केली आहे चतुर्थ अनुवाकामध्ये की माझं शरीर जे आहे हे विशेष स्फूर्तियुक्त असो, सर्व रोगापासून मुक्त असो, माझी वाणी जी आहे अत्यंत मधुर असावी, माझे दोन्ही कानास उत्तम श्रवण प्राप्त व्हावं, माझी बुद्धी जी आहे ही अखंडपणे चैतन्यमय असावी आणि मला जो काही उपदेश जो आचार्यांकडून मिळतो त्या उपदेशाचंही रक्षण व्हावं अशा रीतीने हे इथे वर्णन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आचार्य आपल्या आपल्या शिष्याकरता सुद्धा हे प्रार्थना करतात की माझे शिष्य सुद्धा हे संरक्षित हो आणि त्यांना त्यांची बुद्धी ही तेजस्वी राहो, ते आरोग्य त्यांना प्राप्त हो आणि त्यांच्या वाणीमध्ये सुद्धा माधुर्य निर्माण व्हावं असं ही प्रार्थना ही चतुर्थ अनुवाकामध्ये करतात. आणि पुढे श्रीचा उल्लेख करताना त्याचा जो श्लोक दुसरा श्लोक आहे चतुर्थ अनुवाकामध्ये तेव्हा ते म्हणतात की माझ्या श्रीची प्राप्ती व्हावी, सर्व प्रकारचे वस्त्र आहेत, गायी आहेत आणि खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत, हे सर्व हे विपुलपणे मिळावेत आणि कुठेही कोणत्याही ठिकाणी अतृप्ती किंवा अपूर्णता दिसू नये असे ते परमेश्वराला प्रार्थना करतात. आणि मग पुढे आपल्या आचार्य आपल्या विद्यार्थ्यांचं हे ब्रह्मचारी विद्यार्थ्यांचं हिताचं रक्षण कसं करावं याच्यावर ते हवन विधी सांगतात. त्या ठिकाणी हवन विधीचा विस्ताराने सांगितलेला आहे की माझ्या ह्या सर्व विद्यार्थ्यांचं हे कपटशून्य व्हावेत, त्यांना ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त व्हावी, त्यांच्या इंद्रियाचं त्यांनी दमन करावं, त्यांच्या मनास वश करून त्यांनी शमन करावं. म्हणून शमदम इत्यादी जी दैवी संपदा आहे ही त्या संपदा ही त्यांना प्राप्त व्हावी अशा प्रकारचं सुद्धा हे तिथे हे म्हटलेलं आहे. त्यानंतर लौकिक आणि परलौकिक हित सुद्धा आपल्या सर्व या विद्यार्थ्यांचं हे प्राप्त व्हावं, सर्वतोपरी त्यांना यश मिळावं असं या चौथ्या श्लोकामध्ये चौथ्या अनुवाकामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्या बाजूनी ही विद्यार्थी माझ्याकडे येवोत आणि माझ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे वेदाचं शिक्षण हे उत्तम मिळावं असं हे चतुर्थ अनुवाकामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर पुढचा जो 5वा अनुवाक आहे त्या 5व्या अनुवाकाचा विषय जो आहे तो इथे आता या ब्रह्मतत्वाबद्दल आहे. ब्रह्मतत्वाची उपलब्धी कशी. आता इथे आपण प्रत्यक्ष या आचरणातून या कृतीतून या शिक्षा नावाच्या व्याख्येतून हे शिक्षण घेताना कोणत्या कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हे सर्व समजून घेतल्यानंतर आता आपण आपला जो विषय पुढे चाललाय तो असा आहे की तो ज्ञानप्राप्तीचा विषय आहे. आणि ही ज्ञानप्राप्ती ही कशी होऊ शकते या सर्व ब्रह्मांडामध्ये ते ब्रह्मतत्व कसं आहे हे विशेषत्वाने सांगितलं आहे की त्या ब्रह्मतत्वाची उपलब्धी या संबंध ब्रह्मांडामध्ये कशा प्रकारची आहे
त्याचं हे स्पष्टीकरण ह्या दिलेलं आहे आणि ते व्याहती रूप ब्रह्मतत्वाची उपासना सांगितली. व्याहती व्याहती म्हणजे लोक, म्हणजे आपण जे म्हणतो की भूलोक आहे, त्यानंतर अंतरिक्ष लोक आहे आणि स्वर्गलोक आहे. हं, हे जे 4 लोक आहेत, त्या 4 लोकाच्याही पलीकडे महरलोकाचं इथे वर्णन आलेलं आहे, की जे त्या ठिकाणी ब्रह्मतत्वाची उपलब्धी होते. अशा प्रकारचं इथे चिंतन केलेलं आहे. म्हणून या व्याहृती रूपाची ब्रह्मतत्वाची उपासना करून फलस्वरूपामध्ये काय पुढे म्हटलंय, शेवटी त्याचा निष्कर्ष काय काढलाय, की स्वराजाची प्राप्ती व्हावी. म्हणजेच तो मनुष्य जो आहे, तो म्हणजे तो विद्यार्थी आपला जो आहे, हे सर्व ब्रह्मतत्वाचं आकलन करून तो ब्रह्मतत्वाशी एकरूप व्हावा आणि तो संपूर्ण मुक्त व्हावा, म्हणजेच स्वराज्य प्राप्त व्हावं. त्याला तो स्वराज्य म्हणजे स्वतत्वाचं राज्य, स्वतत्वाचं तंत्र, अशा ठिकाणी माझा विद्यार्थी पोहोचो असं, आणि त्याला शेवटी या ह्याच्यातच परमेश्वराची प्राप्ती व्हावी, अशा प्रकारचं हे चिंतन आहे. त्याच्यामध्ये ह्या ज्या व्याहृती सांगितल्या आहेत, या व्याहृती कोणत्या कोणत्या सांगितलेल्या आहेत, तर भूः, भुवः, स्वः, महः, असे 4 व्याहृती आहेत. आणि या 4 व्याहृतीमध्ये अंतिम जे लक्ष्य आहे ते ज्ञानप्राप्ती आणि परमेश्वर प्राप्ती आहे. म्हणून ज्ञानप्राप्ती आणि परमेश्वर प्राप्तीमध्ये हा जो विषय सांगितला आहे, तो विषय हा अंततः या ज्ञानप्राप्तीमध्ये कसा आहे, ही गोष्ट आपल्याला इथे समजणं आवश्यक आहे. तर इथे हे जे 4 व्याहृतीमध्ये ह्यांनी 4 गोष्टी सांगितल्या आहेत. या प्रत्येक व्याहृतीमध्ये लोक कोणता आहे, त्या ठिकाणी ज्योतिष स्वरूप काय आहे, त्या ठिकाणी वेद कोणते कोणते आहेत आणि तिथे प्राण कसे आहेत. आता हे 4 व्याहृतीमध्ये ज्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत आणि ह्या 4 गोष्टीमध्ये अंततः ब्रह्मतत्व कसं आहे, असं ह्या पूर्ण 5व्या अनुवाकात सांगितलंय. त्यामध्ये भूलोकामध्ये कोणता लोक आहे, तर तो पृथ्वीलोक आहे. भूलोकामध्ये ज्योती कोणती आहे, तर अग्निज्योती आहे. भूलोकामध्ये वेद कोणता आहे, तर ऋग्वेद आहे. आणि भूलोकामध्ये प्राण कोणता आहे, तर तो प्राण आहे पहिला. असा हा भूलोकामध्ये पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद आणि प्राण, अशा प्रकारचे या 4 गोष्टी आहेत. पुढे भुवः म्हणजेच अंतरिक्ष. तर ह्या भुवःमध्ये लोक काय आहेत, तर अंतरिक्ष लोक आहे. भुवःमध्ये ज्योती काय आहे, तर वायू नावाची ज्योती आहे. भुवःमध्ये वेद कोणता आहे, तर तो सामवेद आहे. आणि भुवःमध्ये प्राण कोणता आहे, तर अपान आहे. अपान प्रकाराचा तो प्राण आहे. अशा रीतीने भुवःमध्ये अंतरिक्ष, वायू, सामवेद आणि अपान असा हा लोक, ज्योती, वेद आणि प्राण आहे. त्यानंतर स्वहा हा म्हणजे स्वर्गलोक, त्याला दिवलोक सुद्धा म्हणतात. तर ह्या स्वहामध्ये जो लोक आहे तो देवलोक आहे. ज्योतिष स्वरूपामध्ये आदित्य आहे. वेद स्वरूपामध्ये यजुर्वेद आहे आणि प्राण स्वरूपामध्ये व्यान प्राण आहे. म्हणजे स्वर्गलोकामध्ये लोक कोणता आहे, तर देवलोक आहे, देव त्या ठिकाणी आहेत. स्वर्गलोकामध्ये ज्योती काय आहे, तर आदित्य म्हणजे सूर्य आहे तिथे. स्वर्गलोकामध्ये वेद काय आहे, तर तो यजुर्वेद आहे. आणि स्वर्गलोकामध्ये प्राण काय आहे, तर व्यान आहे. देव, आदित्य, यजुर्वेद आणि व्यान, अशा प्रकारचे या 3ऱ्या व्याहृतीचा विषय. आता चौथा जी व्याहृती, ती सर्वात महत्वाची सांगितली आहे. कारण या पूर्ण 5व्या अनुवाकामध्ये उद्देशच हा ब्रह्मतत्वाची उपासना करणे, ब्रह्मतत्वाचं आकलन करणे, ब्रह्मतत्वाचं ज्ञान प्राप्त करणे, अशा प्रकारचा हा विषय आहे. त्यामुळे या आता हा चतुर्थ लोक म्हणजे महर लोक आहे. या महर लोकामध्ये लोक काय आहे, तर तिथे ब्रह्मतत्वाचंच म्हणजे ब्रह्मस्वरूप असलेले सर्व जे आहेत तेच या ठिकाणी लोक आहेत. त्यानंतर मध्ये ज्योती काय आहे, तर तिथे शांत प्रशांत अवस्था असल्यामुळे मनाची अत्यंत शांतता आहे. कुठेही चलबिचल नाहीये. त्यामुळे मनाची देवता जी ज्योतिष स्वरूपामध्ये, त्या ठिकाणी नक्षत्राचा प्रमुख असा तो चंद्रमा आहे. आणि महार लोकामध्ये वेद काय आहे, तर तिथे 4ही वेदाचं जिथे आकलन आहे, पूर्ण 4ही वेद जिथे एकत्र आले आहेत, तर त्या प्रकारचे तिथे ह्या 4 लोकाचा हा विषय आहे. तर ह्या 4 लोक, 4 वेदाचा हा विषय आहे. 4 वेद ज्या ठिकाणी एकवटले आहेत, एका ठिकाणी ते ज्ञान प्राप्त झालं आहे, तर ते जे आहे ते ब्रह्मतत्वच आहे. म्हणजे ह्या ब्रह्मतत्वाचं वेद महात्म्याचा परिणाम आहे. म्हणून या ठिकाणी वेद नाहीये, तर वेदाचं महात्म्य किंवा वेदाचं सारभूत तत्व हे ब्रह्मतत्व आहे. वेदाचं प्रयोजनच मुळातून हे ब्रह्मतत्वाची प्राप्ती आहे. त्याच्यानंतर
चौथा जो प्राणतत्व आहे, तो प्राणतत्व काय आहे इथे, तर ज्याच्यामध्ये हा प्राण निर्माण होतो, ज्याच्यापासून प्राण निर्माण होतो, हे ब्रह्मस्वरूप असलेलं काय आहे, तर ते अन्न आहे. म्हणून महर्लोकामध्ये प्राण काय आहे, तर प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे जे पंचप्राण आहेत, ते पंचप्राण ज्याच्यामध्ये एकवटलेले आहेत, तर ते अन्न आहे. म्हणून त्या ठिकाणी प्राणतत्वाच्या ठिकाणी अन्न म्हटलेलं आहे. म्हणून महर्लोकामध्ये जे ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वाच्या आकलनाबद्दल सांगताना महर्लोक जो आहे तो ब्रह्मतत्वाने आणि ब्रह्मस्वरूप झालेल्या सर्व सिद्ध पुरुषांनी युक्त आहे. आणि त्या ठिकाणी केवळ चंद्रमाची शांतता असल्यामुळे ज्योती चंद्रमा आहे. आणि तिथे वेदाचं महात्म्य एकत्र आलेलं असल्यामुळे ते ब्रह्मस्वरूप आहे. आणि त्या ठिकाणी प्राण जो आहे अन्न स्वरूपात आहे. असं ह्या ठिकाणी या व्याहृती रूपाने ब्रह्मतत्वाची उपासना उपासना म्हणजे इथे ते ज्ञान प्राप्त करणं हीच उपासना आहे. सगळ्या ठिकाणी उपासना हा शब्द जिथे जिथे आला तर त्या ज्ञानाची प्राप्ती होणे म्हणजेच उपासना आहे. म्हणून भू भुवः स्वः महाः याच्यामध्ये जे सर्वत्र ते एकच ब्रह्मतत्व आहे. पण पहिल्यांदा भूलोकामध्ये तुम्हाला पृथ्वी, अग्नी, ऋग्वेद आणि प्राण अशा स्वरूपामध्ये ऋग्वेदाच्या अध्ययनातून ब्रह्मतत्वाचा आहे. भुवा म्हणजे अंतरिक्षामध्ये तो वायू सगळीकडे पसरतो आणि त्या ठिकाणी वायूच्या माध्यमातून तिथे गंधर्व लोक आहे. त्या गंधर्व लोकामध्ये गानशास्त्राचं अध्ययन त्या अंतरिक्षात आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी वेद जो आहे तो सामवेद आहे. आणि प्राण जो अपानाच्या रूपात तिथे आहे. आणि स्वर्गलोकामध्ये तो ते लोक जे आहेत ते सर्व देवलोक आहे. त्या ठिकाणी लोक हा देव आहे तिथे. आणि त्या देवाचं प्रमुख जो आहे, प्रकाशक जो त्यांचा आहे, तो प्रत्यक्ष ब्रह्मतत्व ह्या आदित्याच्या रूपामध्ये सूर्याच्या रूपात आहे. आणि तिथे व्यानतत्व हे प्राणाचं आलेलं आहे. आणि अंततः आपण पाहिलं की ब्रह्मतत्व जे आहे ते ह्या महर्लोकामध्ये जे आहे हे ब्रह्मस्वरूप झालेले सर्व हे मुक्त आत्मा जे आहेत, मुक्त झालेले जे पुरुष आहेत, ते सर्व इच्छेने मुक्त झालेले आहेत. संपूर्णपणे ज्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे, अशा प्रकारे ब्रह्मस्वरूप असलेले जे आहेत लोक, तर ते लोक जे आहेत इथे हे ब्रह्मस्वरूप लोकांचं आहे. चंद्रमा आहे, वेदाचं महात्म्य आहे आणि अन्न आहे. अशा रीतीने या 5व्या अनुवाकाचा मी सारांश सांगितला. या 5व्या अनुवाकामध्ये जे विविध श्लोक आहेत, त्याचा मी तुम्हाला हे सारांश सांगितला. आणि या सारांशामध्ये जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इथे ब्रह्मतत्वाची प्रतीती प्राप्त करण्याचं आहे. ब्रह्मस्वरूपात सर्व ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वाच्या व्यतिरिक्त काही नाही, पण विविधता दिसते. वायू दिसतो, जल दिसतं, पंचमहाभूत दिसतात. आणि या सगळं जरी दिसत असलं तरी त्याचं अधिष्ठान काय आहे, तर अधिष्ठान ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून या अधिष्ठानाचं हे आकलन पूर्ण होण्यासाठी हा 5वा अनुवाक आहे. त्यानंतर हा 6वा अनुवाक. आता ह्या 6व्या अनुवाकामध्ये पहिल्यांदा आपण 5व्या अनुवाकामध्ये ब्रह्मतत्व काय आणि ब्रह्मतत्वाची उपलब्धी काय ही गोष्ट आपण पाहिली. तर या ब्रह्मतत्वाची उपासना काय हे आपण पाहिली. तर या ब्रह्मतत्वाच्या उपासना करत असताना ते ब्रह्मतत्व कुठे उपलब्ध आहे, विशेषतः आपल्या देहामध्ये, आपल्या सर्व अनुभवामध्ये ब्रह्मतत्व कुठे येतं याचं विवेचन आता या 6व्या अनुवाकामध्ये येतं. आणि या 6व्या अनुवाकामध्ये परब्रह्म परमेश्वराबद्दलच खऱ्या अर्थाने माहिती आहे. आणि ते ब्रह्म म्हणजेच परब्रह्म परमात्मा आहे. म्हणून त्या ब्रह्मतत्वामध्ये असं म्हटलेलं आहे की हे पूर्वी जे काही परब्रह्म परमेश्वराचा जो उल्लेख केला आहे त्यालाच त्यांनी सह किंवा एशः असा शब्दप्रयोग केलाय. तो हा विठ्ठल बरावा म्हटल्यासारखा तोही परमेश्वराचा आहे, हाही परमेश्वराचा आहे. अशा रीतीने तो प्रकाश स्वरूप ब्रह्मतत्व हे आपल्या देहामध्ये कुठे आणि कसं आहे याचं वर्णन इथे केले आहे. त्या ब्रह्मतत्वाचं विशेष वर्णन करताना एक गोष्ट अशी सांगितली आहे की ब्रह्मतत्व काय आहे, तर ते अत्यंत पवित्र, शुद्ध, अविनाशी असं तत्व आहे. अनादी अनंत असं तत्व आहे. तेव्हा या ब्रह्मतत्वाचं जर आपल्या देहामध्ये कुठे शोध घ्यायचा असेल तर तो कुठे कुठे आहे, तर ते सांगत असताना पहिला जो श्लोक त्या ठिकाणी दिला आहे की तो अंतर्हृदय, हृदयामध्ये जे आकाश, हृदय आकाश म्हटलेलं आहे. हृदयामध्ये अंगुष्ट मात्र, अंगुष्ट परिमाण आहे, त्याचं मोजमाप आहे. अंगठ्याच्या आकृती इतकं जी आकाश तत्व
हृदयामध्ये असतं, ते अंगुष्ट मात्र हृदयामध्ये ते ब्रह्मतत्व किंवा तो परमात्मा त्या ठिकाणी असतो. आणि तो कसा असतो? तर तो परमात्मा जो आहे, तो परमात्मा तो आपल्या शरीराला पवित्र करण्याकरता तो स्वतःही पवित्र आहे आणि शरीरालाही पवित्र करून चैतन्यमय ठेवतो तो. म्हणून या शरीराला चैतन्यमय कोण ठेवतं? असा जर आपण प्रश्न विचारला, तर पहिलं जर महत्वाचं ठिकाण काय असेल तर हृदय आहे. हृदयामध्ये शुद्ध रक्त तयार होऊन तो पूर्ण शरीरामध्ये ते सगळं रक्ताभिसरणामध्ये रक्त पाठवतं आणि अशुद्ध रक्त वापस पाठवतं. अशुद्ध रक्ताचा त्याग आहे आणि शुद्ध रक्ताचा स्वीकार आहे आणि हे शुद्ध रक्त ह्या संबंध शरीरामध्ये हे पसरून शरीरामध्ये एक चैतन्य निर्माण करण्याचं काम हे हृदय करतं आणि खऱ्या अर्थाने हृदयामध्ये असणारा तो परमेश्वर करत असतो. म्हणून परमेश्वराचं वैशिष्ट्य काय आहे? तर परमेश्वर तुम्हाला पवित्र करत असतो. आणि ज्या ठिकाणी शरीरामध्ये असे स्थान आहेत, त्या ठिकाणी त्या ब्रह्मतत्वाचं स्थान आहे. त्या ठिकाणी परमेश्वराचं स्थान आहे. म्हणून ते पहिलं स्थान त्याने हृदय म्हटलेलं आहे. त्या हृदयामध्ये तो शुद्ध रक्ताची निर्मिती आणि अशुद्ध रक्ताचा त्याग करतो. तर हे ज्याला कळतं, हे ज्ञान ज्याला आहे, ते ज्ञान असणारा केवळ परमात्माच आहे आणि तो परमात्माच आपल्यामध्ये चैतन्याची निर्मिती करतो. असं या ठिकाणी ब्रह्मतत्वाची उपलब्धी ही हृदयात कशी आहे, हे स्पष्ट सांगितलंय. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये असं म्हटलंय, की हेच ब्रह्मतत्व हे ह्या दोन्ही टाळूमध्ये असलेल्या मध्ये जे जे काही बुद्धी किंवा आपण ज्याला मेंदू असं म्हणतो, त्या दोन्ही कपाळाच्या मध्ये भेदन करून जी सुषुम्ना नाडी ज्या ठिकाणी पोचते, त्या ठिकाणी ह्या परमेश्वराचं स्थान आहे. आणि अंतःकाळी जो साधना करतो, तो ह्या स्थानातून ज्यावेळेस त्याचं ऊर्ध्वगमन होतं, तेव्हा तो त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होतो. म्हणजे त्या महर्लोकात जातो. तेव्हा महर्लोकात जाताना तो जो प्राण आहे, तो प्राण या ब्रह्मरंध्रातून बाहेर गेला, तर त्या ठिकाणी तो ब्रह्मतत्वाशी एकरूप होतो. असाही त्या ठिकाणी सिद्धांत आहे. तेव्हा या मेंदूमध्ये जो विवेक आहे, म्हणजे परमेश्वर कसा आता ह्या ठिकाणी शुद्धीकरण काय करतो? तर अविवेकाचा त्याग करतो. अशुद्ध विचारांचा त्याग करतो आणि शुद्ध विचाराची स्थापना करतो. तर त्या बुद्धीमध्ये विवेक प्रस्थापित करण्याकरता त्या मेंदूच्या स्थानामध्ये तो परब्रह्म परमात्मा मूर्धस्थान म्हणजे शिरोभागामध्ये आहे किंवा या तालुका आणि शिरोभाग ह्याच्यामध्ये जो मेंदूचा भाग आहे, त्या मेंदूमध्ये तो परब्रह्म परमेश्वर आहे आणि तो तो ह्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये, बुद्धितत्वामध्ये विवेक स्थापन करण्याकरता त्याचा हा अत्यंत उपयोग होतो आणि अशा या ब्रह्मतत्वाची प्राप्ती पुन्हा शरीरात विविध ठिकाणी आहे. श्वासोश्वासामध्ये सुद्धा जो अशुद्ध वायू बाहेर टाकणे, शुद्ध वायू मध्ये येणे. त्याच्यानंतर मूत्रपिंडामध्ये अशुद्ध जल जे आहे ते बाहेर टाकणे, शुद्ध जलाचं पुन्हा एकदा हे करणे, शरीरामध्ये संचार करणे. म्हणजे जे ठिकाणं आपल्या शरीरामध्ये ज्या अशुद्धाचा त्याग आणि शुद्धाची स्वीकृती असं ज्या ठिकाणी होतं, ते सर्व ठिकाणं जे आहेत, ते परमेश्वराचेच ठिकाण आहेत आणि ते करण्याचं सामर्थ्य केवळ परमेश्वरामध्ये आहे. म्हणून परमेश्वराला जर आपल्या देहात आपल्याला समजून घ्यायचं असेल, कुठेही जायची गरज नाही. आपल्याच ठिकाणी बसा, शांत बसा आणि स्वतःच्याच आपल्या या देहाकडे ह्या त्रयस्थ भावनेने पहा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की ह्या देहातच तो बसलाय. तर कुठे बसलाय? तर तो हृदयात बसलाय, तो मेंदूमध्ये बसलाय, तो फुफ्फुसात बसलेला आहे, तो मूत्रपिंडात बसलाय. तो सगळीकडे बसलेला आहे आणि सगळीकडे शुद्धीकरणाचं कार्य चालू आहे. म्हणजे तो बसलाय म्हणजे काय करतो? तर तुम्हाला शुद्ध करतो. म्हणून या परमेश्वराची उपलब्धी, या ब्रह्मतत्वाची उपलब्धी ही आपल्या या शरीरात कशी आहे, हे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी या ब्रह्मतत्वाची ज्यावेळेस तुम्हाला उपलब्धी होते, त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होता. हे सगळ्यात शेवटी हे त्यांनी सांगितलं आहे. आणि तो ब्रह्मतत्व कसा आहे? तर ते आकाशसदृश्य आहे, तो निराकार आहे, तो सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. हे सर्व जे आहे हे अनुभवसिद्ध गोष्टी आहेत. हे ज्यावेळेस तुम्ही या ब्रह्मतत्वाचा अनुभव घेता, तर कसा अनुभव घेता? हे शेवटच्या श्लोकामध्ये या अनुवाकात सांगितलंय. तेव्हा परमश्रद्धेने ही उपासना करावी आणि परमश्रद्धेने तो परमेश्वर आपल्यामध्ये कसा कसा उपलब्ध आहे याचं आपण अध्ययन करावं, असं या 6व्या अनुवाकामध्ये ब्रह्मतत्वाची उपलब्धी सांगितलेली आहे. आता
7वा अध्याय जो आहे तो या ब्रह्मतत्वाचंच या पांक्त रूपाने ब्रह्मतत्वाची उपासना सांगितली आहे. पांक्त म्हणजे पंक्ती हा जो शब्द आहे. 5 गोष्टी एकत्र आल्या की त्याला पांक्त असं म्हणतात. आणि हे पांक्त जे आहेत ते कसे आहेत तर आधिभौतिक, आध्यात्मिक या दोन्ही क्षेत्रामध्ये हे पांक्त आहेत. आधिभौतिकमध्ये अग्नी, वायू, सूर्य, चंद्रमा आणि नक्षत्र हे पंचपंक्ती आहेत. पंक्ती हा जो शब्द आहे हा 5 गोष्टींनी घडतो. तर या आधिभौतिक या ब्रह्मांडामध्ये हा कसा आहे तर तो अग्नी, वायू, सूर्य, चंद्रमा आणि नक्षत्र अशा या 5 गोष्टींमध्ये होतो. आणि आध्यात्मिक म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्या कुठल्या 5 गोष्टी आहेत. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, नेत्र, कर्ण, वाणी, त्वचा, घ्राण आणि त्याला नियंत्रण करणारं मन जे आहे हे अध्यात्मामध्ये असणाऱ्या या पंक्ती आहेत. पंचधातू ज्या शरीरामध्ये आहेत, चर्म, मांस, नाडी, हाड आणि मज्जा अशा प्रकारे या ज्या 5 गोष्टी या पंचधातू आहेत. असं हे 5 गोष्टी असलेला जो समुच्चय आहे, या समुच्चयामध्ये आधिभौतिक आणि आध्यात्मिक तत्वांचा त्या ठिकाणी संबंध येतो. आणि हे सगळ्यामध्ये हे ते ब्रह्मतत्व आहे. आणि या सगळ्याचं अध्ययन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की हे आध्यात्मिक आणि आधिभौतिक हे जे 2 क्षेत्र आहेत, ते परस्पराशी निगडीत आहेत. म्हणजे असं नाहीये, की आपण बुवा ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत पूर्ण आणि त्याचा वेगळेपणाने अभ्यास करायचा आहे, तर असं नव्हे. तर तुम्हाला लक्षात येईल, की सूक्ष्म पातळीवर ह्या हे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आहेत आणि स्थूल पातळीवर पंचमहाभूत आहेत. म्हणजे अगदी आपल्या शरीरात जरी सांगायचं झालं, तर हे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचमहाभूत यांचा परस्पराशी अतिशय संबंध आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल, की जी पंचमहाभूत आहेत पृथ्वी, त्यानंतर पंचमहाभूतामध्ये जल, वायू, अग्नी, आकाश हे जे आहेत हे आमच्या या स्थूल देहामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. याचा संबंध हा ह्याच्यामध्ये म्हणजे ज्ञानेंद्रियामध्ये कसा येतो, तर हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पंचज्ञानेंद्रियामध्ये आपण गंध म्हणजे घ्राणेंद्रिय आहे. घ्राणेंद्रियाचा संबंध हा पंचमहाभूतातल्या पृथ्वी तत्वाशी येतो. त्याच्यानंतर जल हे पंचमहाभूत आहे, तर जलाचा संबंध हा आमच्या रसनेंद्रियाशी येतो. रसनेंद्रियामध्ये रसतत्वाचं आकलन होतं. म्हणून इंद्रिय आणि महाभूत ह्याचा संबंध अशा प्रकारे येतो. त्यानंतर आपण बाहेर दृश्य पाहतो, रूप पाहतो. तर हे रूप पाहताना नेत्रेंद्रियाचा संबंध आहे. तेव्हा नेतेंद्रिय आणि रूप ह्या आणि नेतेंद्रिय असणारं समोर असणारं जे दृश्य आहे, त्या दृश्याशी त्याचा संबंध येतो. आणि पंचमहाभूतामध्ये असलेल्या अग्नितत्वाचा त्याचा संबंध येतो. त्यानंतर आपण श्रवण करतो, तर श्रवण करताना आकाश तत्वाची गरज असते. आकाश तत्वाच्या माध्यमातूनच ध्वनीच्या लहरी येतात आणि आपण श्रवण करतो. तेव्हा श्रवणेंद्रिय हे सूक्ष्म आहे आणि आकाश तत्व हे स्थूल आहे, पंचमहाभूताचं आहे. तेव्हा दोघांचाही परस्पराशी संबंध आहे. आणि त्वचा हे वायुतत्वाशी संबंधित आहे. वायुतत्वामुळेच आपल्याला स्पर्शाचा अनुभव येतो. म्हणून हे पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचतन्मात्रा म्हणजे त्याच्याही पेक्षा सूक्ष्म असलेल्या या शब्द, स्पर्श, रूप, रसगंध अशा पंचतन्मात्रा आहेत. आणि आकाश, वायू, जल, अग्नी, जल आणि पृथ्वी हे पंचमहाभूत आहेत. आणि हे पंचज्ञानेंद्रिय जे आहेत हे श्रवणेंद्रिय, त्वचेंद्रिय, त्यानंतर नेत्रेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि रसनेंद्रिय असे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणून हे इंद्रिय झाले, पंचमहाभूत झाले आणि त्याच्या ज्या तन्मात्रा म्हणजे त्याच्या सूक्ष्मात अतिसूक्ष्म जे विषय स्वरूप आहेत, ज्या इच्छा स्वरूप आहेत, त्या इच्छा या सर्वांचा एकमेकाशी संबंध आहे. कोणी एकमेकापासून अलग होऊ शकत नाही. फक्त एक स्थूल आहे, एक सूक्ष्म आहे आणि एक कारण स्वरूपामध्ये आहे. तेव्हा आपल्या या तिन्ही देहामध्ये या अन्नमय कोशापासून तर ते आनंदमय कोशापर्यंत हे जे पंचकोश जे आहेत, त्या पंचकोशाचा परस्पराशी संबंध आहे. आणि म्हणून या पंचकोशाचा अध्ययन आपण पुढे याच्यामध्ये ब्रह्मतत्व कसं आहे, हे पुढच्या प्रकरणात आपण पाहणार आहोत. ब्रह्मानंद वल्ली नावाचं प्रकरण येईल पुढे. तर त्याच्यामध्ये हे पंचकोश काय आहेत आणि या पंचकोशाचा संबंध या पंचमहाभूताशी कसा आहे, अशा रीतीने हा पूर्ण अनुवाद जो आहे याच्यावर खूप विस्तार केलेला आहे आणि तो विस्ताराने मी सांगितलाय. 7वा अनुवाद याचा शेवटी जो निष्कर्ष आहे, निष्कर्ष असा आहे की पंचमहाभूत आणि या अशा प्रकारच्या आध्यात्मिक शक्ती ज्या आहेत, या आध्यात्मिक शक्ती ज्या आहेत, या आध्यात्मिक शक्ती आणि पंचमहाभूत या दोन्हीचाही आपण जर विचार केला,
तर तुम्हाला असं लक्षात येईल की अध्यात्मशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांचा परस्परांशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. म्हणून आता आपण जर ह्याच्यामध्ये घ्यायचा महत्वाचा संदेश काय आहे, तर आज आम्ही जे काही सायन्समध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये जे काही संशोधन आम्ही करतोय, ते संशोधन केवळ आम्ही पंचमहाभूताला समोर ठेवून करतोय. आमच्या आमच्या अनुभवाला जी गोष्ट आहे ते तेवढ्याच फक्त समोर ठेवतो. पण अनुभवातीत असलेलं जे आत्मतत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वाचं अधिष्ठान ठेवून जर आम्ही जर संशोधन केलं, तर ते अत्यंत सूक्ष्म पातळीवरचं संशोधन होईल. कारण त्यांचा आणि त्या ब्रह्मतत्वाचा परस्पराचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. ह्या ज्ञानेंद्रियाचा आणि पंचमहाभूताचा जसा घनिष्ठ संबंध आहे, तसाच ह्या ज्ञानेंद्रियाच्या अधिष्ठानात असलेले मनबुद्धी चित्त अहंकार याचाही त्याचा संबंध आहे. आणि मनबुद्धी चित्त अहंकार आणि पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचतन्मात्रा यांना धारण करणारा जो जीवात्मा आहे, तो अंतिम आहे. त्या जीवात्म्यामधला जीव भाव ज्यावेळेस शून्यवत होतो, तेव्हा तो आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप होतो. त्या ब्रह्मस्वरूपामध्ये गेल्याशिवाय तुमची भौतिक प्रगती होणार नाही आणि आध्यात्मिक प्रगती होणार नाही. म्हणून आध्यात्मिक प्रगतीमध्ये भौतिक प्रगती आहे आणि भौतिक प्रगतीमध्ये अध्यात्मशास्त्राचा विनियोग करणं आवश्यक आहे. असा ह्या अनुवाकामध्ये, या 7व्या अनुवाकामध्ये हा फार महत्वाचा संदेश आहे. तो संदेश घेऊन आपण ह्या सर्व गोष्टीचा आपण अध्ययन करणं आवश्यक आहे. अशा रीतीने हा 7वा अनुवाक हा संपतो. नंतर पुढे 8व्या अनुवाकाचा पुढचा जो विषय आहे, तो ओंकाराच्या उपासनेचा विषय आहे. या ओंकाराच्या उपासनेबद्दलही आपण विस्ताराने पाहिलं, की ओंकार काय आहे? तर पहिल्यांदा ओंकाराबद्दल विवेचन करताना त्यांनी असं म्हटलं, की हे परब्रह्म परमेश्वराचं संबोधन आहे. जसं एखाद्या व्यक्तीचं काही नाव असतं आणि त्या नावाने आपण त्याला हाक मारतो, तेव्हा तो ओ देतो. त्या ओ देणं हा जो काही मधून आलेली गोष्ट आहे किंवा एखाद्या गोष्टीची संमती देतो, तर ही जी गोष्ट आहे ती त्याच्या नावाच्या संबोधनानंतरच ती प्राप्त होते. आपण त्याला बोलवतो तेव्हा तो ओ म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर तो ओंकारच आहे. तसा या परब्रह्म परमेश्वर हा कसा आहे, हा निर्गुण निराकार आहे, सगुण निराकार आहे, सगुण साकार आहे. पण या तिन्ही अवस्थेमध्ये असल्यामुळे त्याला रामा, शिवा, गोविंदा असं आपल्याला म्हणता येत नाही. तर त्याला आपल्याला काही वेगळ्या संबोधनाने त्याला बोलवावं लागेल. तर त्या निर्गुण निराकार तत्व असलेल्या त्या परमेश्वराला कसं संबोधन करायचं? तर ते संबोधन म्हणजे बोलवायचं कसं? तर ओंकार आहे ह्याच्यापासून. आणि तो मनुष्य ज्यावेळेस त्या साधनेत असतो, त्या साधना अवस्थेमध्ये जेव्हा तो या सर्व देहाची तिन्ही देहापासून तो अलग होतो, तेव्हा त्याच्या माध्यमातून ओंकाराचा ध्वनी हा सहजतेने येतो. म्हणजे तो परमेश्वराशी तो त्यावेळेस संपर्कात असतो. ओंकार जेव्हा सहजतेने मधून येतो ना, तेव्हा समजून घ्या, की तो जो कोणी साधक आहे, तो सिद्धावस्थेत जातोय आणि तो सिद्धावस्थेत जात असताना तो परमेश्वराला संबोधन करतोय, त्याला बोलवतोय आणि त्याला बोलवत असताना त्याच्या मुखातून ओंकार असा रव येतो. तेव्हा ही ओंकार उपासनेमध्ये पहिलंच लक्षण सांगितलंय, की तो दृश्य आणि अदृश्य दोन्ही ठिकाणी आहे. त्या परब्रह्म सगुण आणि निरुगुण ह्या दोन्हीमध्ये आहे. त्या दोन्ही मध्ये असलेल्या त्या परमेश्वराचं संबोधन फक्त एकच ओंकाराने होतं आणि ह्याच ओंकाराचा विनियोग पुढे वेदाध्ययनामध्ये सुद्धा केलेला आहे. वेदाचं अध्ययन करताना असं म्हटलेलं आहे, की ओंकारानेच वेदाचं उच्चारण करावं. ओंकाराच्या उच्चारानेच वेदाचं अध्ययन करण्याकरता किंवा यज्ञाची सिद्धता करण्याकरता ज्यावेळेस यज्ञाचे प्रमुख व्यास ऋषींना जेव्हा विचारलं जातं, तेव्हा ती अनुमती सुद्धा ही अनुमती देताना सुद्धा ओंकाराचाच उच्चार केला जातो. ओंकाराच्या उच्चारानेच अनेक प्रकारचे अनुष्ठान आणि अग्निहोत्र इत्यादी काम होत असतं. अशा रीतीने ह्या ओंकार उपासनेचा या अनुवाक 8 मध्ये विस्तार केलेला आहे. पुढे अध्ययन आणि अध्यापनाबरोबर आचारशास्त्र कसं असावं ह्याचं विस्तार जो आहे तो अनुवाक 9व्या मध्ये केलेला आहे. 9व्या अनुवाकामध्ये असं म्हटलं आहे, की तुम्ही तपश्चर्या केली पाहिजे, सत्याचं अवलंबन केलं पाहिजे, सत्य भाषण केलं पाहिजे, इंद्रियावर तुमचं नियंत्रण पाहिजे. म्हणजे त्याला दम असं म्हटलेलं आहे. आणि मनाचं शमन म्हणजे मनाचा निग्रह केला पाहिजे, त्याला शम असं म्हटलंय. शम, दम, सत्य आणि तपस्या ही अध्ययन करताना अत्यंत आवश्यक आहे. ब्रह्मचर्याचं व्रत त्या ठिकाणी केलं पाहिजे. अग्नीची उपासना नित्यपणे केली पाहिजे. आलेले जे अतिथी आहेत, त्या अतिथींची सेवा केली पाहिजे आणि लौकिक व्यवहारामध्ये सदाचार सिद्ध केला पाहिजे. अशा रीतीने या अध्ययन आणि अध्यापनामध्ये
या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, की त्यात शास्त्राचं अध्ययन करायचं असेल तर सदाचार आवश्यक आहे. आता या काळामध्ये आपण अध्ययन करणारे जे विद्यार्थी या हे जेव्हा अ, अ, बाहेर जातात, मोठ्या-मोठ्या शहरात, दुसऱ्या देशात जातात आणि ते त्या ठिकाणी हॉस्टेल्समध्ये राहतात आणि शिक्षण घेतात. तर त्यावेळेस आजची जर आपण स्थिती पाहिली, तर हे शमदम, सत्यभाषण आणि तपश्चर्या याचा कुठेही संबंध येतोय का नाही, हा अभ्यास करण्याचा विषय आहे. ते सदाचाराने वागतात का? सत्याचं आचरण करतात का? ब्रह्मचर्य पालन करतात का? इंद्रियावर नियंत्रण ठेवतात का? मनाचा निग्रह करतात का? हा सगळे प्रश्न ज्या ठिकाणी हे अध्ययन आणि अध्यापनाबरोबर ह्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी जर नसतील, तर खऱ्या अर्थाने अध्ययन होणार नाही. ते तात्पुरतं तुमच्या बुद्धीत आल्यासारखं होईल आणि ते उडून जाईल. म्हणजे आपण पाहतो पुष्कळदा, की आता जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पुढे आय-टी क्षेत्रात जातात आणि आय-टी क्षेत्रात ज्या इंजिनिअरिंगचं त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं, तर 4-5 वर्षानंतर ते कोणत्या फॅकल्टीचे होते आणि कुठल्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, याचं त्यांना विस्मरण होतं. याचं कारण असं आहे, की जेव्हा ते शिकत होते, ते शिकत असताना त्या ठिकाणी तपभूमी नसते, तपश्चर्या करण्याची भूमिका नसते, सत्याचं भाषण नसतं किंवा इंद्रियावर नियंत्रण नसतं, मनाचा निग्रह नसतो. अग्नीची उपासना दूरची गोष्ट आहे. म्हणजे ह्या काळात तर अग्नीची उपासना करणारे फार कमी आहेत, की दररोज अग्निहोत्र करणारे आणि अतिथीबद्दलची आपली काय भाव असतो. जो कोणी अतिथी येईल त्याच्याबद्दल आपली जी भावना काय असते, या सगळ्याचा साकल्याने विचार केला, तर अध्ययन आणि अध्यापनाबरोबर आचरण कसं असावं, असा हा विषय दिलेला आहे आणि लौकिक व्यवहार कसा हा दिलेला आहे. त्यानंतर हा अनुवाक झाल्यानंतर पुढचा जो 10वा अनुवाक आहे, तो विषय त्रिशंकू नावाच्या ऋषीचं निवेदन आहे. ज्याला आत्मज्ञानाची प्रतीती झाली, म्हणजे प्रत्यक्ष ज्याला आत्मज्ञान झाले आहे, त्याची ही मनोभूमिका काय असते, हे या ठिकाणी त्रिशंकूनी सांगितलं आहे. तर त्या त्रिशंकूचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया, की याच्यामध्ये मनोभूमिकेवर त्यांनी जास्त भर दिलेला आहे, की जशी मनोभूमिका असेल आणि जशी भावना असेल तसं व्यक्तित्व घडतं. हा त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, की मनुष्याने आपली मनोभूमिकेमध्ये निग्रह असावा, परमेश्वर प्राप्तीचा हा निश्चय असावा त्या ठिकाणी. जर तो तसा निश्चय झाला असेल, तर तसं तुमचं व्यक्तित्व बनेल. पण तुम्ही केवळ एक एक औपचारिकता म्हणून जर तुम्ही साधना करत असाल, तर तुम्हाला वर्षानुवर्षे साधना करावी लागेल. जोपर्यंत तुमची मनोभूमिका तयार होत नाही, तोपर्यंत तुमचं खऱ्या अर्थाने त्या दिशेने व्यक्तिमत्व बनत नाही आणि वेदवचनाचा अभ्यास करून त्याच्या अनुसार तुम्ही हे आचरण केलं पाहिजे. अशा रीतीने हे हा मुद्दा इथे मांडलेला आहे. आणि म्हणून वेदवचनाला प्रमाण मानावं, आपली मनोभूमिका सुयोग्य ठेवावी आणि सदाचार ठेवावा आणि त्यातच जेव्हा निरहंकारी आणि सहज अवस्था येते, त्यावेळेसच तुम्ही वेदाचं अध्ययन करण्यास योग्य होता आणि वेदाचं अध्ययन आकलन झालं आणि त्याच्यानुसार आचरण झालं, तर तुम्हाला प्रत्यक्ष ब्रह्मतत्वाची प्रतीती प्राप्त होते. असं त्रिशंकू ऋषीचं विस्ताराने निवेदन आहे. त्यानंतर हा 11वा हा शेवटचा अनुवाक आहे. त्याच्यामध्ये हा विषय असा आहे, की आता आचार्यांनी सर्वांना ही पूर्ण वेदाचं पूर्ण शिक्षण दिलेलं आहे आणि आता त्यांना त्यांना निरोप द्यायचा आहे. तेव्हा समावर्तन विधी ज्याला म्हणतो आपण, की त्याच्यामध्ये आता त्यांना ब्रह्मचर्य आश्रमातून ग्रस्थाश्रमात जायचं आहे. तर या ग्रस्थाश्रमामध्ये जाताना त्यांनी काही विशिष्ट प्रकारचा उपदेश केला आहे. त्या उपदेशामध्ये त्यांनी प्रामुख्याने सांगितलं, की तुम्ही धर्माचं आचरण करा. तुम्ही स्वाध्यायामध्ये नियमितपणे स्वाध्याय करा. तुम्ही आचार्याचा सुयोग्य ती दक्षिणा देऊन त्यांचं तुम्ही त्या ठिकाणी त्यांची संभावना, त्यांचा सत्कार करा आणि पुढे आता तुम्हाला गृहस्थाश्रमात जायचंय, तेव्हा गृहस्थाश्रमाला अनुसरून जे सर्व नियम आहेत, ते नियम तुम्हाला पाळावे लागतील. शुभकर्माचं आचरण करावं लागेल. नित्य देवकर्म, पितृकर्म सातत्याने करावे लागेल. वंश परंपरा चालू ठेवण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. त्याच्या दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी आदर्श मांडलाय, की परमेश्वर आपण कुठे-कुठे प्रामुख्याने पाहावा, तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. अशा 4 ठिकाणी परमेश्वराचं तुम्ही ती धारणा ठेवा
आणि मातेमध्ये परमेश्वराला पहा, पित्यामध्ये परमेश्वराला पहा, आचार्यामध्ये परमेश्वराला पहा आणि जो कोणी अतिथी येईल त्याचा योग्य तो सत्कार करा, त्याच्यामध्ये परमेश्वराला पहा. म्हणजे हा महत्वाचा संदेश दिलाय. याही काळामध्ये त्या संदेशाचं अत्यंत महत्व आहे. तेव्हा ते महत्व समजून जर आपलं आचरण झालं, तर खऱ्या अर्थाने आपला गृहस्थाश्रम हा योग्य असा होईल आणि व्यवहारामध्ये कुठलाही संभ्रम जर निर्माण झाला, तर तुम्ही सत्पुरुषांचं मार्गदर्शन कसं घ्यावं, याच्यावरही त्या ठिकाणी विवेचन आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये असं म्हटलंय, की जो मनुष्य स्वतः हा अनुभव सिद्ध आहे, ज्याने स्वतः हा अनुभव घेतलेला आहे, तर त्या अनुभव सिद्ध असलेल्या माणसापासून सत्पुरुषापासूनच आपण त्याचा सल्ला घेऊन कधी जर काही संभ्रम निर्माण झाला असेल कुठल्याही व्यवहारामध्ये किंवा धर्मकार्यामध्ये, तर त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घ्यावं आणि सत्पुरुषांच्या मार्गदर्शनातूनच आपला व्यवहार हा उत्तम ठेवावा आणि आपल्या या सर्व आचरणामध्ये हे नित्य नियमाने सदाचार असावा, धर्माचं आचरण असावं, स्वधर्माचं आचरण असावं. अशा प्रकारचं हे विस्ताराने या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. ही त्या ठिकाणी ह्या सर्व सर्व शिष्यांना हा उपदेश केला आहे आणि शेवटचा जो अनुवाक आहे, तो 12व्या अनुवाकामध्ये प्रार्थना दिली आहे. त्या प्रार्थनेमध्ये सूर्यदेवता, वरुण, आर्यमा, इंद्र, बृहस्पती, विष्णू आणि वायू या सर्वांमध्ये एकच ते ब्रह्मतत्व आहे असे गृहीत धरून त्यांनी प्रार्थना अशी केली आहे, की तुम्ही सर्व तुमच्यामध्ये सर्व हे एकच ब्रह्मतत्व आहे. तेव्हा तुम्ही सर्व देवदेवता आमचं कल्याण करण्याकरता आणि आमचं रक्षण करण्याकरता तुम्ही आमच्या नेहमी सोबत असावं, आमच्यावर तुमची कृपा असावी आणि म्हणून आम्हाला जे संसारामध्ये जे आधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक असे जे त्रिविध ताप ह्या संसारामध्ये निर्माण होत असतात, तर त्या सर्व तापापासून तुम्ही मुक्ती करावी आणि आम्हाला तुम्ही परमेश्वर स्वतः शांती स्वरूप आहे, अशीच शांती आम्हालाही त्यांनी प्रदान करावी. म्हणून त्रिवार ओम शांती, शांती, शांती असा त्रिवार उच्चार करून त्या ठिकाणी शेवटी प्रार्थनेने या शिक्षावल्लीचा सांगता केली आहे. अशा प्रकारे या शिक्षावल्लीमध्ये मुख्य अध्ययन अध्यापनाचं विवेचन केलं आहे. शिक्षा कशाला म्हणतात? उच्चारण शास्त्राचं विवेचन केलंय. पंचसंहितेमध्ये ही शिक्षा कशी घ्यायची हे सांगितलंय. श्री आणि बुद्धी याचं वर्धन कसं व्हावं याची प्रार्थना केली आहे. 4 व्याहृतीमध्ये ब्रह्म उपासना कशी करावी हे सांगितलंय. ब्रह्मतत्वाची उपलब्धी ही हृदयामध्ये आणि आपल्या बुद्धितत्वामध्ये कशी असावी हे सांगितलंय आणि ही ब्रह्मोपासना ही पांक्त म्हणजे पंक्तीच्या रूपामध्ये कशी असावी हे सांगून पुढे ओंकाराची उपासना सांगितली आहे. वेद अध्ययन आणि अध्यापनाबरोबर सदाचार कसा असावा हे सांगितलंय आणि वेदाचा प्रत्यक्ष अनुभव असलेला जो त्रिशंकू ऋषी आहे त्यांचं त्या त्या त्रिशंकू ऋषीचा हा निवेदन काय आहे हे सांगितले आणि शेवटी वेदाच्या अध्ययनानंतर या शिष्यास गृहस्थाश्रमामध्ये जाण्याकरता उपदेश करून सदाचार कसा ठेवावा, माता पिता आचार्य आणि आणि अतिथीमध्ये परमेश्वराला कसं पाहावं असं करून शेवटी प्रार्थना केली की आमचं कल्याण हो असं म्हणून हा विषय जो आहे इथे संपवलाय आणि अशा प्रकारे हा उपसंहार आज मी तुम्हाला पूर्ण सांगितला आहे आणि एक सिंहावलोकन केलं. आजपर्यंत आपण जे काही 7-8 प्रवचनामध्ये जे काही आपण पाहिलं त्याचं मी पुन्हा एकदा सिंहावलोकन करून हे उपसंहार आज मी संपन्न केलेला आहे. याच्या पुढचा जो काही रविवार आहे तो पुढचं प्रकरणच आपण नवीन सुरू करणार आहोत आणि ते प्रकरण म्हणजे ब्रह्मानंद वल्ली म्हणजे ब्रह्मतत्वाचं विवेचन आहे. त्याच्यातून प्राप्त होणारा आनंदाचं हे प्रकरण आहे. तेव्हा पुढच्या रविवारी ब्रह्मानंद वल्ली हे आपण प्रारंभ करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज की जय.